नांदेड़ के भोकर तालुके में वंचित आघाड़ी का जलसा मुनाकिद हुआ। जलसे से आघाड़ी के रूह रवां प्रकाश अम्बेडकर ने खिताब किया। पार्लिमानी इंतखाबात के लिए महाराष्ट्र में कांग्रेस, एनसीपी और शिवसेना बीजेपी के अलावा तीसरे बड़े महाज के तौर पर वंचित बहुजन आघाड़ी इंतखाबी मैदान में अपनी किस्मत आजमा रही है। नांदेड़ से भी वंचित बहुजन आघाड़ी ने प्रोफेसर यशपाल भिंगे को उम्मीदवार बनाया है। यशपाल भिंगे की तशहीर के लिए मुनक्किदा जलसे में दलित रहनुमा और वंचित बहुजन आघाड़ी के सरकर्दा लीडर एडवोकेट प्रकाश अम्बेडकर ने नांदेड़ के भोकर का दौरा किया। यहाँ इन्होंने एक इंतखाबी जलसे से खिताब के दौरान मोदी हुकूमत के खिलाफ तनकीद की। खासतौर पर मोदी हुकूमत के दौरान की गई नोटबंदी के फैसले पर शदीद बरहमी जाहिर करते हुए आरबीआई की इजाज़त के बगैर 2000 के नोट बैंकों के बजाय गैर मुताल्लिक़ा अफराद तक पहुँचाने और उस रकम के जरिए काले धन को सफ़ेद में तब्दील करने का इल्ज़ाम भी लगाया। नोटा रद्द केल्या, त्याला माहित होतं काही जणांकडे काळा पैसा आहे, तेव्हा नोटा रद्द तर केल्या पण त्याच्याबरोबर एक कायद्यात दुरुस्ती केली आणि कायद्यात दुरुस्ती ही केली की ज्याच्याकडे काळा पैसा आहे तो जर बँकेत घेऊन आला आणि तो काळा पैसा सिद्ध झाला तर त्याला 7 वर्षाची शिक्षा, त्याला 7 वर्षाची शिक्षा। आता ज्याच्याकडे काळा पैसा आहे तो कशाला बँकेत जाईल? म्हणजे हे माझ्याकडे काळा पैसा आहे, जरा पांढरा करून दे, आणि तो म्हण ठीक आहे तुला देतो, आता चल माझ्याबरोबर पोलीस स्टेशनवर 7 वर्षाची शिक्षा भोगायला, या बाई मुझे मार, हे कोण करणार? मग डोकेबाज दाखवायचे। एक व्हिडिओ फिरतोय अहमदाबादचा, कोणी बघितलाय का? ह्याच नोटा बदलीच्या संदर्भातला कोणी बघितलाय का? नाही बघितला? मग काय बघता त्या अँड्रॉइड वरती? त्या अहमदाबादचा एक व्हिडिओ आहे, ज्याच्याकडे काळा पैसा आहे तो असं एकाला म्हणतो, अरे बाबा माझ्याकडे असणारा काळा पैसा आहे तो आता काही उपयोगात नाही, कारण रद्द झालेला आहे, तो बदली करून मिळेल का? तो म्हणतो मिळेल ना, का नाही मिळणार? तो म्हटलं कोण करून मिळणार? तो म्हटला मीच करून देईन, काळजी कशाला करतोयस? तो म्हटला तू? तो म्हटला होय, पण तो म्हटला बदली करायची असेल तर त्याची किंमत आहे। तो म्हटला काय किंमत आहे? 60% तुझे, 40% माझे। आता त्याच्या लक्षात आलं नाहीतरी ह्या कागदाचा तुकडाच आहे, 60% मिळत असेल 60% घ्या, 40% 40% देऊन टाका। आता हा जो कोणी असेल त्याच्याकडे नवीन नोटा आल्या कुठून? बदली करण्यासाठी नवीन नोटा आल्या कुठून? आम्ही पंतप्रधानांना विचारतो की रिझर्व्ह बँकेच्या नोटा एकदा छापल्या की बँकेकडे जातात आणि बँकेकडून मग ते लोकांकडे जातात, बँकेकडून ते लोकांकडे जातात। हा सरळ रिझर्व्ह बँकेने छापलेला पैसा हा सामान्य माणसाकडे गेला कसा, याचं उत्तर नरेंद्र मोदी यांनी द्यावा, आम्ही असं त्यांना आवाहन करतोय।